नमस्कार मित्रांनो, पहिलं तर मग या सिरीजमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. चैतन्य आणि अर्जुन सरंजाम्याला भेटण्यासाठी जातात. अर्जुन सरंजाम्याला बोलतो की वात्सल्य मध्ये जो मर्डर झाला ती केस मी हँडल करतोय. विलासची जामीन ज्यांनी केलं ते कागदपत्र त्या फाईलमध्ये नाहीत. मी जोपर्यंत ड्युटीवर होतो तोपर्यंत डॉक्युमेंट तिथून कुठेच गेले नाही असं सरंजामे सांगतात. इम्प्रेशन पाडण्यासाठी मी आदर्श आहे असं तो बोलतो. अश्विन प्रताप आणि कल्पनाला सांगतो की मला तन्वीशी लग्न करायचं आहे. महिपत सरंजामाला पैसे पोहोचवण्यासाठी एका व्यक्तीला पाठवतो. महिपत बोलतो जोपर्यंत त्याच्या घशामध्ये पैसे जात नाही तोपर्यंत तो आपलं काम करणार नाही. रविराजशी बोलणं करायचं प्रतापचं ठरतं आणि कल्पना बोलते अर्जुन आणि सायलीला तुमच्या लग्नाबद्दल काहीच कळायला नको. तेवढ्यात तिथं सायली येते. अर्जुन रविकांत देशमुख बद्दल माहिती सरंजामाला विचारतो. एवढं आठवत नाही पण आठवल्यात मी तुम्हाला कळवल असं सरंजामे बोलतो. आणि चैतन्य निघतात. त्याच वेळेस महिपतने पाठवलं त्या माणसाला ते भेटतात, धडकतात. तो माणूस जरा ओळखीचा वाटतो पण त्याच्या पटकन लक्षात येत नाही. विचार करू लागतो की मी ज्या माणसाला धडकलो त्या माणसाला कुठेतरी बघितलं आहे. इकडे कल्पना सायलीवर खूपच ओरडते. ती हाताला धरून सायलीला बाहेर काढते. वर देखील ती कल्पना ओरडते, तुझी कामं तू का करत नाही, दुसऱ्याला का टाकतेस असं बोलते. प्रताप देखील बोलतो, तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतेस. अश्विन बोलतो की आपल्या घरावर आता जास्त नजर ठेवणं आहे. सर्व बोलणं अर्जुन ऐकतो. इकडे महिपत सरंजामाला फोन लावतो आणि विचारतो भरलं का गाडीमध्ये पेट्रोल. तसेच मला हप्ते पोच करत जा, कारण तुम्ही पलटी मारली तर मला कलटी मारावं लागेल. सरंजामे विचार करतो, एका हातामध्ये अर्जुनचा पत्ता आणि दुसऱ्या हातामध्ये महिपतचा पत्ता. जेव्हा गरज लागेल त्याच्या संग आपल्याला खेळता येईल. दोघांबद्दलही एकमेकाला काहीच बोलायचं नाही, नाही तर आपल्याला धोका होईल असं सरंजामे विचार करतो. अर्जुन लगेचच बोलतो की आमच्याच घरामध्ये आता माझ्यापासून लपवायचं कारस्थान चाललं आहे का. कल्पना लगेचच बोलते, तुम्ही असं चोरून वगैरे आमच्या गप्पा ऐकणार असाल तर आम्ही दुसरीकडे राहायला जातो. लगेचच सायलीला वर घेऊन निघून जातो. सायली खूप टेन्शनमध्ये असते. अर्जुन काय झालं असं विचारल्यानंतर ती बोलते, माझं टेन्शन जात नाहीये. घरामध्ये नेहमी वाद आणि बाहेर सरंजामाकडून काहीच निरोप मिळत नाहीये. तिची समजूत काढतो. सायली लगेच काळजी दूर करण्यासाठी मधुभाऊंना कॉल लावते. माझं सगळं व्यवस्थित चालू आहे असं मधुभाऊ बोलतात. एकटेपणा वाटत आहे असं मधुभाऊ बोलतात. अचानक कट झाल्यानंतर सायली जानकीला फोन लावते. जानकी काही काळजी करू नको असं बोलते. सायली आणि अर्जुनला तन्वी आवडत नाही, त्याच्यामुळे आपण तिला या सर्व गोष्टींपासून लांबच ठेवूयात असं अश्विनला ती बोलते. नाही आल्यानंतर आपण विषय काढूयात असं प्रताप बोलतो. लग्न निर्विघ्न पार पडावं अशीच आमची इच्छा आहे असं कल्पना अश्विनला बोलते. आणखी ज्यावेळेस मधुभाऊंना शोधण्यासाठी जाते त्याच वेळेस ते रूम मध्ये नसतात. मधुभाऊ बाहेर कुठेतरी पडलेले असतात. पुढील भागामध्ये तुम्ही बघणार आहात सयाजीराव आणि महिपत यांच्यामध्ये पार्टी चांगलीच रंगलेली असते. मधुभाऊ कुठे गेला आहे कुणास ठाऊक असं महिपत म्हणल्यानंतर त्याच वेळेस मधुभाऊ त्या शेजारून जायला लागतात. त्याच्याच जानकी त्यांना बाहेर ओढते. पण तुमच्या जीवावर उठला आहे असं जानकी समजावून सांगते. जानकीचा पाठलाग करणाऱ्या ऐश्वर्या दोघांचं बोलणं ऐकते आणि रेकॉर्ड करून ठेवते. सायली आणि अर्जुन वेषांतर करून मर्डर इन्व्हेस्टिगेशन करायला जातात. महिपतच्या हातामधून सयाजीराव फोटो बघतो मधुभाऊंचा. त्यानंतर या म्हातारा कुठेतरी बघितला आहे असं तो बोलतो.